विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 3चा विचार आपण करूया. चॅप्टर 3 आपल्याला इंडायसेस अँड क्यूब रूट. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काही इंडायसेसचे रूल पहिलं जे आहे लेट्स रिकॉल ते सगळं तुम्हाला सिलेबसमधून त्यांनी बाद केलेलं आहे. पण तरीही त्याचं थोडं रिव्हिजन घेतल्याशिवाय आपल्याला पुढचं सगळं कळणं थोडं कठीण आहे. म्हणून आपण त्याचा थोडासा मागोवा घेऊया. प्रकरणाचं नाव आहे आता इंडायसेस म्हणजे घातांक आणि घनमूळ. तर घातांक आणि घनमुळाचा विचार या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचा आहे. काही लॉ ऑफ इंडायसेस मी तुम्हाला सांगतो. लॉ ऑफ इंडायसेस. यापूर्वी तुम्ही घातांकाचे सगळे नियम शिकलेले आहात, तरी मी त्याच्यातलं लॉजिक थोडंसं तुम्हाला मित्रांनो समजावून देतो. पहिला रूल आहे a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m+n. आता तुम्ही म्हणणार की याच्यामध्ये ह्या m आणि n याची बेरीजच का होते. फॉर एक्झाम्पल म्हणून इकडे मी एक उदाहरण घेतो तुमच्या लक्षात येईल. 2⁻³ इंटू 2⁻4 इज इक्वल टू काय करतो आपण या रूलप्रमाणे, याचा बेस सारखा आहे म्हणून 2⁻³ + 4 इज इक्वल टू 2⁻7. पण माझा प्रश्न आहे की याची बेरीजच का करायची. तर याचं उत्तर इथे तुम्हाला सापडेल. 2⁻³ इंटू 2⁻4 याचं दुसरं मिनिंग काय होतं. 2⁻³ म्हणजे 2 मल्टिप्लाय विथ 3 टाइम्स. आता मल्टिप्लिकेशनचं साईन इथे पण 2 येणार. म्हणजे 2⁻³ म्हणजे 2 मल्टिप्लाय विथ 3 टाइम्स आणि 2⁻4 मीन्स 2 मल्टिप्लाय विथ 4 टाइम्स. टोटल किती टाइम झाले आता हे 4 आणि हे 3 2⁻7 आणि म्हणून यांची बेरीज करतात. हा याच्यातला महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा आहे. सेकंड, a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m-n. इथे वजाबाकीच का करतात. फॉर एक्झाम्पल इथे घेऊया 3⁻4 - 3⁻2 इज इक्वल टू 3⁻4 - 2 इज इक्वल टू 3⁻2. हेच इथे आपण घेऊया डिवायडेड बाय 3⁻4. हे लिहिताना मी असं लिहितो डिवायडेड बाय 3⁻2. 3⁻4 मीन्स 3 मल्टिप्लाय विथ 4 टाइम्स अपॉन 3⁻2. आता याच्यात 3 गेला राहिला किती 3 2 टाइम्स 3⁻2. आणि म्हणून इथे वजाबाकी करतात. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन मी तुम्हाला दिलं आहे. याच्यातलाच एक रूल असा आहे. हा याच्यातला पहिला पार्ट म्हणजे ए पार्ट आहे आणि बी पार्ट याच्यातला रूल आहे. तो काय आहे. a⁻m याला अट आहे जेव्हा m इज ग्रेटर दॅन n असेल तेव्हा असं करतात. पण a⁻n डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू 1 अपॉन a⁻n-m. इथे m-n करायचा. इथे n-m का करायचा. व्हेन n ग्रेटर दॅन m. यांची किंमत जर m पेक्षा मोठी असेल. म्हणजे हे उदाहरण 3⁻2 डिवायडेड बाय 3⁻4 असं जेव्हा असेल तेव्हा काय करायचं 1 अपॉन 3⁻4 - 2 इज इक्वल टू 1 अपॉन 3⁻2. म्हणजेच काय हा 3⁻2 डिवायडेड बाय 3⁻4 इज इक्वल टू 3⁻2 मीन्स 3 मल्टिप्लाय 2 टाइम्स. 3⁻4 मीन्स 3 मल्टिप्लाय विथ 4 टाइम्स. 3 कॅन्सल 3 कॅन्सल. वरती काहीच नाही म्हणजे 1 अपॉन 3⁻2 म्हणजे 3⁻2. म्हणजे म्हणून हा रूल आहे. म्हणजे दुसऱ्यामध्ये आणखी एक रूल आहे. तिसऱ्या रूलचा आपण विचार करूया.
ए रेस टू बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. फॉर एक्झाम्पल 2 into 3 raised to 3 is equal to 2 raised to 3 into 3 raised to 3. याचं दुसरं उदाहरण तुम्हाला देता येईल. कसं येईल हे? तर इथे दोन संख्यांचा हा पहिला घातांक म्हणजे तो पहिल्याचा असतो आणि दुसऱ्याचा असतो. हे सिंपल आहे. हे तुम्हाला खूप प्रूव्ह करण्याची गरज नाही, किंवा प्रूव्ह केलं तरीसुद्धा ते हे जरी प्रूव्ह केलं तरी याचा अर्थ असा होईल, तर 2 आणि 3 यांचा गुणाकार केला तर किती होणार? 2×6, 6चा 6वा घात, तिसरा घात, बरोबर. इथे आता 2चा तिसरा घात काय येणार आहे? 2×2 4, 4×2 8, आणि इथे 3चा 3×3 9 3 27. 6चा घन घेतला तर 216 येणार, आणि 27 × 8 केला तोही 216 येणार. 8 7 56, 5 8 2 16 आणि 5 21. तर अशा पद्धतीने याच्यात काही फरक पडत नाही त्याच्या मूळ किमतीमध्ये, म्हणून ह्या अशा पद्धतीने ह्या दोन्ही वेगवेगळ्या संख्या असेल, एक घातांक असेल तर पहिल्याचा तो घातांक गुणिले दुसऱ्याचा तोच घातांक हा त्याच्यातला रूल आहे. चौथं समजायला सोपं आहे, पण नीट समजून घ्या. ए रेस टू 0 इज इक्वल टू 1. तर हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. म्हणजे एखाद्या संख्येचा, कोणत्या संख्येचा, उदाहरणार्थ 4 रेस टू 0 इज इक्वल टू 1. तुम्ही म्हणणार की याचं 1 कसं काय आन्सर येतं? तर आपण 4 रेस टू 0चा वेगळा अर्थ घेऊ. 4 रेस टू 3 डिवायडेड बाय 4 रेस टू 3 केला. मी हा वेगळा लिहिला आता. म्हणजेच काय झाला? 4 रेस टू डिवायडेशन आहे, घातांकांची बेरीज होईल 3 - 3. आपल्या रूलप्रमाणे 4 रेस टू 0 इज इक्वल टू 1. मग हे कसं येईल? तर 4 रेस टू 3 करूया. 4 रेस टू 3 डिवायडेड बाय 4 रेस टू 3 लिहूया. 4 रेस टू 3 4 मल्टिप्लाय विथ 3 टाइम्स, आणि इथे आता 4 रेस टू 3 4 मल्टिप्लाय विथ 3 टाइम्स. सॉरी, इथे 4 4 कॅन्सल, 4 4 कॅन्सल, 4 4 कॅन्सल. आन्सर किती आलं? 1. आणि म्हणून कोणत्याही घनसंख्येचा शून्य घातांकाची किंमत ही 1 असते, हे विसरायचं नाही. याच्यातला 5वा रूल आहे, 5th रूल. 5 रेस टू -3, सॉरी, इथे ए रेस टू -m इज इक्वल टू 1/a रेस टू m. एखादा निगेटिव्ह घातांक असेल तर तो खाली जाताना पॉझिटिव्ह होतो. हे तुम्हाला उदाहरणातून कसं कळेल पहा. तर फॉर एक्झाम्पल 2 रेस टू 2 डिवायडेड बाय 2 रेस टू 4. म्हणजेच काय? हे आपण असंच करून टाकलं. 2 रेस टू 2 - 4 इज इक्वल टू 2 रेस टू 2मधून 4 गेले तर काय राहतील? -2. आता हा निगेटिव्ह घातांक आहे. हा दुसऱ्या रूलप्रमाणे पॉझिटिव्ह कसा होतो पहा. 2 रेस टू 2 डिवायडेड बाय 2 रेस टू 4. इथे 4 हा ग्रेटर आहे, म्हणून आपण काय करतो? दुसऱ्या रूलप्रमाणे 1/2 रेस टू 4 - 2 इज इक्वल टू 1/2 रेस टू 2. बघा आता हा निगेटिव्ह वरती आहे, तो खाली आला की पॉझिटिव्ह झाला. तसंच इथे वरती निगेटिव्ह असेल, खाली आल्यावर तो पॉझिटिव्ह होतो. हा सिंपल रूल मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. 6वा रूल आहे, ए रेस टू m रेस टू n इज इक्वल टू ए रेस टू mn. म्हणजे काय? सपोज 2 रेस टू 3 रेस टू 2 मीन्स इथे काय होणार? तर 2 रेस टू 3 × 2 2 रेस टू 6. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आता या दोघांचा अर्थ सारखाच लागला पाहिजे. 2 रेस टू 3 स्क्वेअर 2 रेस टू 3 आन्सर काय येईल? 8, आणि 8चा वर्ग 2 4 4 8चा वर्ग 8 8 किती झाला? 64. आणि इथे करू आता आपण 2 रेस टू, आता 3 × 2 केला, 3 × 2 2 रेस टू 6 2 6 टाइम मल्टिप्लाय करू आपण 4 5 6 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64. याचं पण आन्सर आलं 64. म्हणून
ह्याच्या अशा पद्धतीने गेलं काय ना असं गेलं का आन्सर सारखं येतं, म्हणून हा रूल इथे अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे. सातवा, ए डिवायडेड बाय बी रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम डिवायडेड बाय बी रेस टू एम. फॉर एक्झाम्पल 2/4 रेस टू 2 इज इक्वल टू, याचा अर्थ काय होणार 2 रेस टू 2/4 रेस टू 2, म्हणजे दोघांचा घात तो सारखाच राहणार आहे. हा रूल तुम्ही लक्षात ठेवायचा. हाच रूल तुम्हाला असं गणित राहिलं असतं तर समजा दुसरं उदाहरण 4/2 रेस टू 2 इज इक्वल टू 4 रेस टू 2/2 रेस टू 2, म्हणजेच 4/2 आहे, याला भाग दिला तर काय होणार आहे 2×4, हा 2चा वर्ग, बरोबर आन्सर हा किती आलं 4 आलं. ह्या पद्धतीने जाऊया आपण आता. 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4, 4 चौक किती झाले 16, याचं पण आन्सर 4 आलं, याचं पण आन्सर 4 आलं. तर हा रूल अशा पद्धतीने इथे प्रूव्ह झालेला आहे. आणि त्याच्यानंतर एक लक्षात ठेवायचा आहे, जो 8वा रूल आहे तो आहे ए रेस टू बी डिवायडेड आपलं रेस टू मायनस एम इज इक्वल टू बी अपॉन ए रेस टू यम. म्हणजे इथे जर एखादी संख्या अपूर्णांक असेल तर याचा निगेटिव्ह घातांक, म्हणजे जेव्हा तुम्ही याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची अदलाबदल केली तर हा घातांक ॲटोमॅटिक पॉझिटिव्ह होतो. म्हणजे काय 2/4 रेस टू मायनस 2 इज इक्वल टू 4 रेस टू 2 रेस टू 2. कळते तुम्हाला? तर ह्या दोघींचा अर्थ व्यवस्थितपणे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचा आहे. आता हे जर आपल्याला डेव्हलप करायचं म्हटलं तर हा पॉझिटिव्ह केव्हा होईल तर 1/2/4. आता हा आपण असा केला, मग हा पॉझिटिव्ह जसाच्या तसा टिकवायचा असेल तर हा काय होईल, याला मल्टिप्लाय होईल 1 इंटू हा 4 इंटू 2 रेस टू 2. म्हणजे इथे काय झालं मग आता 4 रेस टू 2 इंटू 2. म्हणजे हा जेव्हा निगेटिव्ह होता तो निगेटिव्हचा मी पॉझिटिव्ह केला. ही संख्या जर याला गुणिले करायची असेल तर याचा आपल्याला गुणाकार व्यस्त घ्यावा लागेल, रेसिप्रोकल म्हणतात तुम्ही त्याला. तर तो आपण घेतला, व्यस्त घेतला आणि मग इथे त्याच्या अशा पद्धतीने आन्सर आलेला आहे. तर आपण आजच्या भागामध्ये फक्त इंडायसेसचे तुम्ही यापूर्वी शिकलेले रूल फक्त पाहिलेत. आपण उद्याच्या तासाला आपण मिनिंग ऑफ नंबर विथ रॅशनल इंडायसेस याचा अर्थ आपण उद्याच्या तासाला नक्कीच पाहूया. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.